हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. जसं की मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मी असं ठरवलं आहे की न्यू इयरपासनं मी दररोज माझे डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करील. त्याचप्रमाणे 2026चा हा दुसरा दिवस आहे आणि आज मी माझ्या लाईफमध्ये म्हणजेच माझ्या घरी काय काय केलं व माझ्या काही काही छोट्याशा थिंग्स मी म्हटलंच होतं तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्याच पद्धतीने मी आजचा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठली आणि सगळ्यात अगोदर सकाळचं आणि माझ्यासारखे बरेच असतील की ज्यांना सगळ्यात अगोदर सकाळी उठलं की फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे चहा. म्हणतात ना, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे. तसंच मलाही सकाळी उठलं की अगोदर चहा लागतोच. चहा पिल्याशिवाय माझ्या डोळ्यातली झोप आणि माझ्या दिवसाची सुरुवात होऊच शकत नाही. तर चला म्हटलं, आता फ्रीजमधून दूध काढून घेतलं आणि नंतर चहाचं पातेलं, ट्रे, चाळण वगैरे घेतली आणि सरळ मी वळले किचन कटाकडे. आणि आता म्हटलं चला आता आपण चहा, मस्त गरमागरम चहा करून घेऊया. तोपर्यंत आहोचा आणि बच्चूचा ब्रश होतोय. बच्चूसाठी दूध पण बनवून घेऊयात. अगोदर बच्चूसाठी दूध बनवून घेतलं. दूध गरम करून त्याला थंड करायला ठेवलं. तोपर्यंत आता आमच्या दोघांचा छान असा चहा बनवते. तर अशा पद्धतीने माझं काहीसं रुटीन असतं. आणि नंतर मला आज रात्री बनवायची होती छोल्यांची भाजी. त्यासाठी मी छोले भिजत घालायला घेतले. असं नाही की किचन कट्ट्यावर आपण एक काम करायला आलो की आपण एकच काम करतो. मी असं माझंच सांगत नाही, बऱ्याचशा बायका पाहू शकता तुम्ही एका ॲट अ टाईम 1 ते 2 ते 3 काम नक्कीच करतात. तसंच माझंही आहे. मी सकाळी उठल्या उठल्या फक्त चहाच नाही, जोपर्यंत माझा चहा उकळतोय वगैरे तोपर्यंत किचन कट्ट्यावरची छोटी मोठी कामे मी नक्कीच करते. जसं की आज छोले भिजत टाकले, धुतले, वॉश केले. तसंच काही वेळा मला टिफिनच्या भाज्या असतात तर त्या भाज्या वगैरे करणे, भाज्या कटिंग करणे किंवा लसण वगैरे सोलून ठेवणे किंवा भाज्याला शॅलो फ्राय करून घेणे, या गोष्टी मी नक्कीच चहा होईपर्यंत करते. कारण चहा होईपर्यंत तिथं हाताची घडी घालून त्याला पाहत बसणे यापेक्षा मला माझी कामे फटाफट आवरून घेणे हेच योग्य वाटतं. तर चला, आपली सगळे कामे होत आहेत तोपर्यंत चहा बनून तयार होता. आहोंचा ब्रश झाला. नंतर मी कपमध्ये दोघांसाठी मस्त असा गरमागरम चहा ओतून घेतला. आणि आता मस्त आपण ह्या थंडीमध्ये चहाची मजा घेऊयात आणि नंतर टिफिनची तयारी करूयात. तर तुम्ही पाहू शकतात आता सध्या खूप थंडी वाढलेली आहे. तर त्या थंडीत जर असा वाफा निघणारा चहा भेटला तर वाव, खूपच छान. तर मग तसंच आम्ही दोघांनी छान अशी चहाची टेस्ट घेतली. आम्ही सकाळी कोणी लवकर उठू अथवा कोणी उशिरा उठू, सकाळच्या चहा दोघंही सोबतच घेतो. जर एक जण अगोदर उठला असेल आणि एक जण नंतर तरी एकमेकांसाठी थांबतो. आणि मी जर लवकर उठले तर मी अगोदर पूर्ण टिफिन बॉक्स वगैरे बनवून घेते आणि नंतर ह्यांनी उठल्यावर ह्यांच्यासोबत चहा घेते. पण एकटा आम्ही कधीच चहा नाही घेत. नंतर मग चहा घेऊन झाल्यावर थोडा 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि आता लागले आहे मी आहोंचा टिफिन बनवण्यासाठी. बायकांना सकाळच्या वेळेत तर बसायला पण वेळ भेटत नाही असं म्हणत होत्या बायका. मला लग्नाच्या अगोदर ते वेगळं खोटं वाटायचं, पण खरंच तसं असतं. सकाळची वेळ ही बायकांसाठी एवढी बिझी टाईम असतो, खूप जास्त. आणि त्यातले त्यात टिफिन अँड ऑल म्हणलं की खूप जास्त. कारण आपल्याला टायमामध्येच त्या गोष्टी पूर्ण करायच्या असतात. म्हणजे जसं की कोणाला 8ला ऑफिसला जायचं आहे, कोणाला 10ला ऑफिसला जायचं आहे, तर 8-10 हा जो टाईम असतो तर त्या टायमामध्ये आपल्याला पूर्ण आपली कामे कंप्लीट करायची असतात. आणि माझंही तसंच आहे. माझ्या मिस्टरांना 8 ते 8:30पर्यंत घराच्या बाहेर पडायचं असतं. कधी कधी 9 वाजले तरीही चालतं, पण एक 8:30पर्यंत माझा टिफिन रेडीच असतो. त्यामुळे मी सकाळी टाईमपास न करता माझं चहा वगैरे झालं, आंघोळ की मी सरळ टिफिनकडे वळते. सगळ्यात अगोदर मी फ्रीजमधून पंपकिन घेतला, म्हणजे हिरव्या कलरचा भोपळा बारीक कापून घेतला. आज बनवायची आहे भोपळ्याची भाजी आहोंसाठी, मेथीची भाजी बच्चूसाठी आणि तुरीच्या शेंगाचं फ्राय करून कांदा वगैरे टाकून माझ्यासाठी. तर असं कधी कधीच होतं की आमच्या तिघांसाठी वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. नाहीतर शक्यतो 2च भाज्या असतात. कारण पिलूला थोडीशी सपक भाजी लागते म्हणून त्याला ती, आणि आहोंना जी थोडी तिखट लागते म्हणून त्यांना तिखट भाजी. म्हणून 2 भाज्या तर आमच्या घरात नक्कीच बनतात. पण आज म्हटलं चला आपण एक एक्स्ट्रा बनवूया, ती म्हणजे तुरीच्या शेंगदाणे. सध्या तुरीचा सीझन चालू आहे तर तुरीचे शेंगदाणे वगैरे येत आहेत. तर तुरीच्या शेंगदाण्यापासून पण खूप छान अशी भाजी बनती. ती कशी, त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत मी तुम्हाला शॉर्ट नोट्स देते. आपण जे तुरीचे शेंगदाणे करून घेतलेले आहेत ते मंद आचेवर आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्येच 2 हिरवी मिरची, जर तिखट नसेल तर 4 हिरवी मिरची
पण माझ्या हिरव्या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत म्हणून मी 2च टाकते. आणि आपल्याला घ्यायच्या आहेत 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि ते सर्व एकत्रच आपल्याला भाजून घ्यायचे. जर त्यामध्ये जागा नसेल किंवा तसं काही असेल तर अगोदर आपल्याला तुरीचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्यामध्येच लसूण आणि 2 हिरवी मिरची टाकायची आहे. वेगवेगळंही आपण भाजू शकतो, पण स्पेस असेल तर एकत्रच ॲड करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया. हे सर्व जिन्नस आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे तुरीच्या शेंगदाण्याचा ठेचा अतिशय छान लागेल आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला भन्नाट चव येईल. तर ही रेसिपी इथेच संपत नाही, अजून कंटिन्यू आहे समोर. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटासा कांदा. आता जवळपास आपले शेंगदाणे भाजत आले आहेत, तोपर्यंत चला आपण बारीक असा कांदा कापून घेऊयात. आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल, जिरे, मोहरी, मीठ, कढीपत्ता, एवढं साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आणि परत आपला तुरीच्या शेंगाचा ठेचा म्हटलं तर त्यामध्ये पूर्ण इन्ग्रेडियंट म्हटलं तर तुरीचे शेंगाचे सोले म्हणजे शेंगदाणे आणि परत हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. एवढ्या कमी साहित्यामध्ये इतका सुंदर आणि टेस्टी ठेचा बनून तयार होतो. आता आपण हे जिन्नस आणखी 1-2 मिनिटं परतून घेऊयात आणि नंतर ते सर्व जिन्नस आपल्याला कढईच्या बाहेर काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते जिन्नस आपल्याला मिक्सिंग जारमधून बारीक करून घ्यायचे आहेत. असं नाही की घरामध्ये 3 भाज्या म्हणतायत म्हणल्यावर कोणी ह्यांची आणि त्याची ह्याची खायची नाही. जर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनल्या असतील तर आपल्या मुलांना किंवा आपल्या हस्बंडला टिफिनलाही त्या पूर्ण भाज्या थोड्या थोड्या नेता येतील आणि महत्त्वाचं म्हणजे सीझनचे पण मजा घेता येतील. कारण तुरीचे शेंगा याच सीझनमध्ये भेटतात, बाकी कुठल्या सीझनमध्ये भेटत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सीझनची आपण नक्कीच चव घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि मी ते नक्कीच करते पण. आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांना आणि मुलांना त्या गोष्टी मी नक्कीच खायला देते, कारण त्यांनाही त्या गोष्टी कळल्या पाहिजे आणि त्यांच्याही शरीरामध्ये पौष्टिक गोष्टी गेल्या पाहिजे. तर आता ते मी बाहेर काढून ठेवलं, थंड होत आहे. तोपर्यंत आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. त्यामध्येच आपण मोहरी आणि जिरे ॲड करून घेऊयात. नंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकून आपण कांद्याला परतून घेऊयात. कांदा जोपर्यंत परतून होत आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्व जे थंड झालंय ते मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून त्याला बारीक करायचं आहे. अगदी बारीकही नाही, थोडीशी ओबडधोबड पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून खातावेळेस जेव्हा तोंडात ती टेस्ट चव जाईल ओबडधोबडची तेव्हा आपल्याला खूप जास्त छान वाटेल. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं त्यामध्ये किंचित गरम पाणी असेल तर गरम पाणी आणि जर नसेल तर थोडंसं थंड पाणी ॲड करून घेऊयात. आता आपल्याला बरोबरच कांदाही परतून घ्यायचा आहे आणि मिक्सीला ते शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे आहेत. तर ॲट अ टाईम आपण ही कामे नक्कीच करू शकतो, कारण गॅसची स्पीड कमी आहे त्यामुळे कांदा फ्राय व्हायला बराचसा वेळ लागतो. तर कांदा जोपर्यंत फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकतात पेस्ट बनून तयार आहे आणि दिसताच दिसते पेस्ट अगदी बारीक नाही झालेली, ओबडधोबडच आहे आणि नक्कीच ओबडधोबडच खायला छान लागते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तर अशी होती माझी ही फर्स्ट भाजी, म्हणजे पहिली मी हीच बनवली, कारण परत मिक्सीला जा हे करणं व्हायचं नाही. बाकी भाज्यांना एवढं मिक्सीचं काम नव्हतं म्हणून मी सगळ्यात अगोदर तुरीच्या शेंगांचा हा ठेचा बनवला. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला ठेचा बनून तयार आहे. तर अशी काहीसं माझं सकाळचं रुटीन असतं. रेकॉर्ड करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या गोष्टी करायला थोडा वेळ लागतो, पण जर रेकॉर्डिंग नाही केली तर भाज्या लवकर बनतात असं मलाच वाटतं. पण चला, थोडासा आपल्याला वेळ लागला तरी चालेल, लवकर उठल्यावर सगळं मॅनेज होतंच म्हणा. थोडासा उशिरा उठला तर मग ह्या गोष्टी नाही होत. तर तुम्ही पाहू शकतात एक भाजी झाली. आता आपण ही भाजी व्यवस्थित हलवून त्याला 2 मिनिटं वाफ येईपर्यंत गरम करून घेऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसाठी वेळ नाही देणार तर मग आपण काय करणार. हल्ली आपल्याला बऱ्याचशा मुलींना, मी असं प्रत्येकाला नाही म्हणत, हल्ली बऱ्याचशा जणांना घरी स्वयंपाक बनवणे किंवा ह्या गोष्टी नाही आवडत, किंवा बऱ्याचशा मुलींना
जास्त टिफिन किंवा जास्त एफर्ट्स द्यायला नाही आवडत, पण आपण आपल्या फॅमिलीला एफर्ट्स नक्कीच दिले पाहिजे असं मला वाटतं. किंवा आपली छोटी मुले असतील तर मुलांना एफर्ट्स नक्कीच द्यावे किंवा त्यांना असं वेगवेगळं बनवून खायला द्यावे, जेणेकरून त्यांनाही टेस्ट कळतील. जर आपणच एकच भाजी आणि पोळी किंवा असं मोजक्या गोष्टी किंवा ऑर्डर करून काही गोष्टी खायला लागलो तर आपल्या मुलांना घरच्या अन्नाची चव कधीच कळणार नाही. तर ती भाजी झालेली आहे, मी खाली उतरून ठेवली आणि आता बनवणार आहे मी भोपळ्याची भाजी. तर हिरवं भोपळं मी अगोदरच कापून घेतलं होतं. आम्हाला ही भाजी दोघांनाही खूप आवडते आणि आवर्जून मुलांना छोट्या आपण ही भाजी दिली पाहिजे. याने वेट गेन व्हायला मदत होते आणि मुलांना भरपूर पोषक मिळते. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून घेतली, भाजी कापून घेतली आणि आता मी लसूण व्यवस्थित कुटून घेत आहे. तर आता आपण कढईमध्ये जिरे आणि मोहरी ॲड करून घेऊयात. ही भाजी बनवायला सोपी आहे. मी मॅक्झिमम टाईम बनवते म्हणून मला ही भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात आणि कढीपत्ता लसूण टाकला की सरळ अगोदर लसूण टाकायचा. लसूण व्यवस्थित फ्राय झाला की आपल्याला सरळ त्यामध्ये कापलेला भोपळा ॲड करायचा आहे, जेणेकरून लसणाचा फ्लेवर त्या भोपळ्यांच्या पूर्ण फोडींमध्ये जाईल आणि भाजीची टेस्ट आपल्याला खूप छान लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये भोपळा टाकून एक 5 ते 10 मिनिटं तो भोपळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर झाकण ठेवून जोपर्यंत तो असा हाताने थोडा थोडा स्मूथ होत आहे तोपर्यंत त्याला अगोदर वाफाळून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. कारण जर आपण अगोदरच मसाले ॲड करून घेतले तर तो व्यवस्थित शिजणार नाही, म्हणून आपल्याला अगोदर त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून त्याला वाफवून थोडंसं स्मूथ होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर त्याला परतून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की अगोदर आपल्याला फ्राय करायचं आणि नंतर त्यामध्ये फक्त अगोदर मीठ टाकायचं आणि मीठ टाकून आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि हीच भाज्या वगैरे छोट्या मोठे काम करत करत आपल्याला किचन कट्टा आवरून घ्यायचा आहे, जेणेकरून नंतर आपल्याला बर्डन होणार नाही. तुम्ही पाहू शकतात मी ज्या वस्तू माझ्या वापरून झाल्यात त्या लगेच बेसिनकडे ठेवते आणि आपल्या आता कढईवर पण झाकण ठेवलेलं आहे. भाजी स्मूथ होत आहे, तो शिजत आहे थोडीफार, तोपर्यंत आपण तिसऱ्या नंबरची जी भाजी आहे त्याची तयारी करून घेऊयात. आणि कणिक मळता वेळेस मी व्हिडिओ शूट केलेला नाही. माझी कणिक तयार आहे, मी अगोदरच कणिक मळून ठेवलेली आहे. जोपर्यंत कणिक स्मूथ होत आहे तोपर्यंत आपण भाज्या बनवून घ्यायच्या आहेत, कारण पोळी करायला असंही वेळ लागत नाही. कणिक रेडी असेल तर एक 5 मिनिटाचं काम आहे पोळ्या करणं. त्यामुळे सगळ्यात अगोदरचं काम म्हणजे माझं कणिक मळणं असतं आणि माझी पूर्ण कणिक स्मूथ वगैरे होईल, मऊसूद होईल तोपर्यंत मी भाज्या करून घेते. चाहे एक भाजी करायची असो किंवा 2. आणि जर लेट व्हायचे चान्सेस असतील तर मग मी जर उशिरा उठले किंवा माझं काम लेझी झालं किंवा बच्चूनं कधी परेशान केलं, जर झालं असेल किंवा माझ्या कामांना उशीर होईल असं वाटत असेल तर मी जी टिफिनला भाजी द्यायची आहे ती अगोदर बनवून घेते आणि बाकी बच्चूची वगैरे ह्या भाज्या ह्यांनी गेल्याच्या नंतर मी बनवते. आणि आता ही 3rd नंबरची भाजी बनवण्यासाठी मी अगोदर लसण पेस्ट करून ठेवली नव्हती, म्हणून मला परत लसण घ्यायला फ्रीजमधून डब्बा काढावा लागला. आणि नंतर मी बच्चूची भाजी सपक म्हणजे अगदी सपक अशीही नाही करीत. आता तो जवळपास 1-2-2.5 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे मी त्यामध्ये एक किंवा अर्धी मिरची नक्कीच ॲड करते, कारण त्यालाही स्पायसी खायची थोडीफार सवय व्हावी म्हणून मी त्यामध्ये अर्धी मिरची आणि लसण पेस्ट करून घेतली आहे उकळीमध्ये. आणि आता तुम्ही पाहू शकता तिकडे जवळपास भाजी स्मूथ झालेली आहे. त्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्याच स्पूनच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचं आहे की ती भाजी व्यवस्थित शिजली आहे का. बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे तोपर्यंत. चला आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊयात. तर मी ही पंपकिनची म्हणजेच भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये अंबारी मसाला एक टाकते, घरी बनवलेला काळा मसाला आणि अर्धा चम्मच लाल तिखट. तर एवढ्या कमी साहित्यामध्ये इतकी सुंदर अशी टेस्टी भाजी बनवून तयार होते. आणि वरतून थोडंसं शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेते या भाजीला. तर तुम्ही ही भोपळ्याची भाजी एकदा नक्की टेस्ट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खरंच इतकी सुंदर लागते ना, तुम्हाला कळतच नाही भोपळा आहे की बटाटा. बटाट्याच्या भाजीपेक्षाही सुंदर लागते ही भाजी खायला. तर अशा पद्धतीने अहोंसाठी मी ही भाजी टिफिनला नक्कीच बनवते. एकतर ह्याचे 2 फायदे आहेत, पौष्टिक पण आणि मुलांनाही काही भाज्या खायची सवय लागते, म्हणून आमच्या घरी भोपळ्याची भाजी नक्कीच बनते. आता भाजी परतून झालेली आहे. आता इकडच्या साईडला
मेथीची भाजी बनवावी म्हटलं, त्यामुळे मी ती जी भाजी होती ती साईडच्या गॅसवर ठेवली आणि इकडे मेथीची भाजी बनवायला घेतली. पण एंड मोमेंटला थोडंसं स्किप झालं, कारण ह्यांना थोडंसं लवकर जायचं होतं म्हणून हे म्हटले की अगोदर पोळ्या टाकून घे, म्हणजे पोळ्या वगैरे करायला पण वेळ लागतो परत ह्यांचा नाश्ता. म्हणून म्हटलं चला बच्चूची जी भाजी आहे ती आपण नंतर बनवूयात, अगोदर ह्यांच्यासाठी पोळ्या बनवायला घेऊयात. म्हणून मी पूर्ण ते जे भाजीचं साहित्य होतं ते बाजूला ठेवलं आणि आता पोळ्या करायला घेते. आणि आजच्याच दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं की असं बऱ्याच वेळा होतं, घाईत जायचं असेल किंवा उशीर झाला असेल, अशा गोष्टी असेल तर थोडंसं मागं पुढे आपलं नियोजन नक्कीच होऊ शकतं. तसंच माझंही होतं. तर आता मी अगोदर बनवायला घेतलेले आहेत मस्त अशा पोळ्या. आता गरमागरम पोळी बनवते आणि आहोला छान असं ब्रेकफास्ट देते आणि नंतर मग बच्चूंसाठी भाजी बनवते. तर इतकंसं सोपंही नसतं आणि जास्त काही अवघडही नसतं असं मला वाटतं. आपण जर थोडंसं लवकर उठलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला जसं नियोजन केलं तशा नक्कीच होऊ शकतात. पण अगदीच आपलं नियोजन दररोज सारखंच राहावं असंही होऊ शकत नाही. कधी कधी आपलं नियोजन मागे पुढे पण नक्कीच होऊ शकतं. तर माझं आणि तुमचं रुटीन सेम राहावं असं नाही, पण माझ्या व्लॉगमधून तुम्हाला नक्कीच काही छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला भेटतील किंवा काही हेल्प होईल असं मला वाटतं. तर मग मस्त असं आहोसोबत गप्पा करत करत छान अशा पोळ्या बनवायला घेतल्या. आणि तुम्ही पाहू शकता तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की विदाऊट ते पोळ्यांचा कपडा टाकता पोळ्या बनवाव्या, पण प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. काही जणांना पोळ्या टाकल्याशिवाय पोळ्या बनवता येत नाहीत, काही जणांना पोळ्या नाही टाकल्यावर म्हणजे कपडा घेतल्यावर किंवा नाही घेतल्यावर पोळ्या बनवता येतात. प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण माझं असं आहे की मला दोन्हीही पद्धतीने पोळ्या बनवता येतात, पण मी मॅक्झिममली तो कपडा घेऊनच पोळ्या बनवते, कारण जेणेकरून पोळ्या मला फास्ट बनवता येतील, खाली चिकटणार नाहीत किंवा जास्त पीठ लावायची गरज नाही. आणि तुम्ही पाहू शकतात काही वेगळं होत नाही, माझ्या पोळ्या किती फुगतात. तर फक्त नाकच नाही तर मी पोळ्याही खूप छान पद्धतीने फुगवते. आणि खरंच असं नसतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. काही जणांकडे वेगळी पद्धत असू शकते बनवण्याची. आणि बरेच जण मला असं म्हणतात की हाताने नाही कपड्याने तेल लावायचं किंवा उलतण्याने वगैरे, पण तसं नाही. मला अशीच सवय लागली आहे आणि मी अशीच तेल लावते आणि अशा पद्धतीने छान अशा गरमागरम माझ्या पोळ्या बनवून तयार आहेत. किचन कट्टा लगेच स्वच्छ करायला घेतला, कारण मी तुम्हाला अगोदरही म्हणलं होतं की जी कामं आपण वेळच्या वेळी केली तर आपल्याला नंतर जास्त बर्डन होणार नाही. आणि आता ज्या माझ्या भाज्या बनवून रेडी होत्या त्या मी साईडला घेतल्या, जेणेकरून मला आता टिफिन पॅक करायला किंवा अहोला नाश्त्याला द्यायला एकाच ठिकाणी सगळं असलं तर सोपं जाईल. आता अगोदर मी ह्यांना नाश्ता दिला आणि नंतर मग ह्यांचा टिफिन भरायला घेतला. तर चला म्हटलं आता आपण व्यवस्थित टिफिन बनवून घेऊयात. तर मध्येच आता म्हटलं चला ह्यांनी नाश्ता करत आहे तोपर्यंत ह्यांच्यासाठी मटारच्या शेंगा फ्राय करूयात. थंडीमध्ये एक मजा असती, मटार गाजर ह्या गोष्टी आपल्याला खायला भेटतात. पण आहोंचं कसं असतं, दिवसभर ऑफिसमध्ये असल्यामुळे त्यांना दुपारच्या वेळेला किंवा 10-11 वाजता या वेळेला त्यांना त्या गोष्टी खाणं शक्य नाही. म्हणून घाईघाईतच टिफिन पॅक करायच्या अगोदर शेंगा फ्राय करायला ठेवल्या आणि म्हटलं चला 2-4 शेंगा तेही खाऊन घेतील. शेंगांवर थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं मीठ 1-2 मिनिटं तव्यावर फ्राय केल्या आणि त्यांना थोड्याशा दिल्या. आणि नंतर म्हटलं त्यांचं जेवण होईपर्यंत निवांत आपला टिफिन पॅक करणं होणारच आहे. बऱ्याच जणांना वाटतं की प्रत्येकाचं लाईफ सेम असतं, एवढं काय त्यात आम्ही पण करतो, पण तसं नाही. प्रत्येकाचं करण्याचं किंवा प्रत्येकाची काम करण्याची वेगवेगळी गोष्ट असू शकते किंवा प्रत्येकाची कामे वेगवेगळी असू शकतात. माझा व्लॉग करण्याचा हेतू असं नाही की तुम्हाला काम नाही आणि मी करते, पण मी कशा पद्धतीने कामे करते आणि माझं घर किंवा सगळ्या गोष्टी कशा मेंटेन करते, परत माझ्या मिस्टरांना मी कसं देते खायला किंवा कसं त्यांना सगळ्या गोष्टी नाश्ता वेळेत करते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जेणेकरून जर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की मुलं, घर आणि हस्बंड हे तिन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या किंवा सकाळी लवकर उठणं होत नाही, मुलं रात्री झोपू देत नाहीत, असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, तर ते सगळं हँडल कसं करायचं, हा छोटासा व्हिडिओ माझा फक्त त्याच बायकांना मोटिवेट करण्यासाठी होता की प्रत्येकानं खचू नये. आणि आपल्या मुलांना जर घरात कोणी सांभाळायला नसेल तर जास्त बायका खचतात, कारण मुलंही त्यांनाच सांभाळायची असतात आणि घरकामही त्यांनाच करायचे असतात. तर तुम्ही पाहू शकतात आपण मेंटेन केलं तर सगळंच मेंटेन होतं. तर मीही अशा पद्धतीने मेंटेन करत आहे. तर आहोचा छान असा टिफिन पॅक केला आणि ह्यांना दिला, तोपर्यंत त्यांचा नाश्ता होत आहे. ह्यांना बाय बाय केलं आणि आता घेत आहे मी मला आणि बच्चूला मस्त असं नाश्ता करायला. सर्व कामे झाल्याच्या नंतर कधीतरी असं होतं की माझी देवपूजा राहते, पण बऱ्यापैकी मी सकाळी लवकरच देवपूजा करते, त्यामुळे मी ह्यांचा टिफिन पॅक केला की आम्ही नाश्ता करून घेतो. बच्चूची भाजी तयार झालेली
जवळपास होतीच, कारण टिफिन पॅक करत करत मी पोळ्या झाल्या की त्याची भाजी टाकून घेतली, म्हणून त्यालाही लगेच माझ्याच बरोबर नाश्ता करायला घेते. पण जर माझी कधी देवपूजा झाली नसेल किंवा राहिली असेल तर मी ह्यांनी गेल्यावर अगोदर देवपूजा करते, किंवा कधी कधी माझी आंघोळ राहिली असेल तर अगोदर आंघोळ वगैरे करते, देवपूजा करते आणि नंतर नाश्ता करते. आणि इव्हन रूल्स म्हणजे रूलच असतात असंही नाही, कधी कधी तर मी अगोदर जेवते आणि नंतर बाकी गोष्टी करते, कारण आपल्याला घरात कोणी मदतीला नसल्यामुळे आपण सगळ्या डोंगरावर एकटेच हात नाही ठेवू शकत. म्हणून आपल्याला सोयीस्कर ज्या गोष्टी वाटतात त्या आपण नक्कीच केल्या पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आज तर माझं सगळं रुटीननं झालं, पण दररोज होईल असंही नाही. आमच्या दोघांसाठी छान असं मस्त ताटामध्ये सगळ्या भाज्या पोळी वगैरे वाढून घेतलं आणि श्लोकसोबत मस्त असं मी नाश्ता करून घ्यायला गेले. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खुश राहा आणि आपल्या फॅमिलीसोबत छान असा टाईम स्पेंड